श्री स्वामी समर्थ. तर बघा, आपल्या स्वामींचा प्रकट दिन. उधला गुळाल वाजवारे नगारे, त्रिलोक्याचे स्वामी आज धर्तीवरी आले. अनुसयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवारींचा तूच स्वामी. अशक्य ही सारे तो शक्य, एका क्षणात भिऊ नको मी आहे पाठीशी, असे सदा सांगे आम्हास, असे आमचे श्री स्वामी समर्थ. बघा, स्वामींच्या प्रगट दिनाविषयीची खरी हकीकत कोठून आली, स्वामी कसे प्रगट झाले, कोण होते, याबद्दल कोणालाच माहिती नाही. पण स्वामीसूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे. त्यांच्या तर अनुभवावरून आपल्याला समजेलच की स्वामी कसे प्रगट झाले. तर स्वामींच्या प्रगटण्याची हकीकत बघा अशी आहे. शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून 12 कोस अंतरावर छेडीखेले गावाचं गाव होतं. त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भावजयबरोबर राहायचा. तो मुलगा कोणालाही बरोबर मिसळायचा नाही. तर तेथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता. त्या एक छोटीशी देवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती. तर तो विजयसिंग खूप खिशात गोट्या भरून तेथे जायचा आणि त्या गणपती बरोबर खेळायचा. पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा. असे एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला. तर तो दिवस होता चित्रशुद्र द्वितीया आणि विजयसिंग रोज आपल्या पद्धतीने या दिवशी तेथे गेला आणि गणपती बरोबर आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय, आज आपण खेळायचे. तोवर सर्व गोट्या या मूर्तीच्या समोर टाकल्या व ते बोलले, बाप्पा, रोज मीच तुझा डाव खेळतोय, पण आज नाही, आज तूच खेळायचं. बस. इतके त्याच्या तोंडातून शब्द निघताच धरणी कपित होऊ लागली. सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला. वारे हे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना काय होतंय, काय करणार. ती अद्भुत शक्ती आज प्रगटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती. ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्याच ठिकाणी धरणी ही दुभंगून एक 8 वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रगटली आणि तेच दुसरे तिसरे कोणी नसून परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते. आणि आज तो विजयसिंग गोट्या खेळताना जेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन तेथे ते गुप्त झाले. बघा, थोडक्यात काय तर स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात झाला. हस्तिनापूरपासून कोस जवळपास कमीत कमी छेलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला. आता शंका ही उपस्थित होईल की बघा, ही गोष्ट कशी काय कळली. पण या गोष्टीचा उलगडा कोकणातील हरिभाऊ हे अक्कलकोटला आले होते आपल्या ऐसिक इच्छापूर्तीसाठी. तेव्हा तेथे काही दिवस वास्तव्याला आले होते आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलवले, मांडीवर घेतले आणि सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास. सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर. हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले. कारण इथे ऐसिक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत. हे पाहून त्यांना थोडं रडू कोसळलं. तेव्हा स्वामी म्हणाले, रडतोस काय? माझे पोट बघ किती मोठे आहे, त्याच्यावर हात फिरवून बघ. आणि त्यावेळी हरिभाऊंनी तसे केले. त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले.
आणि त्यातील त्यांना एक आपलाच जन्म आठवला. विजयसिंग म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर स्वामी सुताचा पूर्व अवतार होता. त्यानंतर या सर्व गोष्टींचा हा उलगडा झाला आणि या सर्व गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आहे. तर बघा, स्वामी प्रगट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला. ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला, स्वामीसूत हे काय करत आहेस? तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते, माझा बाळ, मी संदेह ज्या प्रगटल्या दिवसाचा उत्सव करत आहे. नाना रेखी नावाने अहमदनगरचे स्वामी भक्त होते. ते स्वामीसुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते. तर पिंगला जोशीचे विद्येत पारंगत होते. स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेच कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं. काही दिवसात कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रगट दिनाचा मजकूर जो सांगितला आधी मी, तो या कुंडलीत घेऊन स्वामीपाशी आले. तेथे भजनाचा कार्यक्रम सुरू झाला. तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद, कुंकू, अक्षदा, तुळस, फुले वाहून सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली. आणि ही कुंडली पाहून स्वामी खूप खुश आणि नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात हातात त्यांच्या ठेवला आणि त्यांच्या हातावर विष्णुपद उमटवले. स्वामींचे आत्मलिंग आणि त्यांच्या हयातीपर्यंत होते त्यांच्या हातावर. याचाच अर्थ स्वामीवरील कुंडलीला म्हणजे प्रत्येक त्या स्वामीसुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रगट न्यायालाच मान्यता दिली आणि त्यांचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णुपद उमटले. आणि आजही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे. स्वामी समर्थ महाराज कर्दळीवनातून योगांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव, ओळख लपवून चंचल भारती, दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा ते फिरत होते. स्वामी समर्थ प्रगट दिन हा आपल्या सर्वांसाठी खूप मोठी महापर्वणी आहे. आजच्या दिवशी अक्कलकोटस्थ परब्रह्म आपल्या सर्वांच्या पूर्वपुण्याईने आपल्याला प्राप्त झाला आहे. या भूतलावर अवतीर्ण होऊन जगावर अनंत उपकार करणाऱ्या ब्रह्मांडाचा आज स्वामी महाराजांचा प्रगट दिन जयंती महाउत्सव आहे. हा महाउत्सव कोट्यावधी स्वामी भक्तांना नवऊर्जा, धैर्य, दिलासा, अगाध करुणा प्रदान करणारा आहे. सूर्याला तेज पुरवणारा तर मातेच्या हृदयात ममता निर्माण करणारा. बघा, तेजरूपी मायासागराचा धनी असलेला आपले स्वामी देव यांचा चैत्र शुद्ध द्वितीय शके 1949 मध्ये छेली या गावी प्रगट झाला. आपल्या परब्रह्मांचा जन्म जेवढा आश्चर्यकारक आहे त्यापेक्षा लाख पटीने जास्त आश्चर्यकारक त्यांचे जीवनचरित्र आहे. हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. स्वामी नंतर ही दृश्य स्वरूपात स्वामींची लीला चालू होती, आजही चालू आहे. तेव्हा स्वामींच्या चरित्राचा शोध घेणे हे सूर्याला गवसणी घालण्यासारखे महाकठीण कार्य आहे. तरीसुद्धा दयासागरा स्वामींचा शरण जाऊन आपण स्वामींचा प्रगट दिन सोहळा आपण मोठ्या आनंदात, उत्साहात साजरा करतो. आपल्या स्वामी भक्तांसाठी हा खूप आनंदाचा दिवस आहे. दत्त माझा अवतरला दीनभक्ताच्या काजळा, छेडी खेडे ग्राम माझी झाला अवतार साहसी. बघा, या अभंगातून स्वामीसुतांनी प्रगट दिनाचा प्रसंग वर्णन केला आहे. स्वामीसुतांनी स्वामीच्या प्रगट दिनावर भाष्य करणारे अनेक अभंग लिहिले आहे. त्यापैकी एक जात्यातील स्वामी प्रगट दिन सोहळा तर आज मी तुम्हाला सांगणार आहे. अभंगाच्या सुरुवातीला बघा, स्वामीसुतांनी जो दत्त हा शब्द वापरला
तो स्वामी महाराजांसाठीच वापरला आहे. तर दत्त महाराजांच्या अभंगासाठी म्हणजे दत्त गोटी फोडून आले हा उच्चार केला आहे. स्वामीसूत म्हणतात, माझा स्वामी जो अवतरला आहे तो केवळ भक्तांच्या कल्याणास्तव भक्तांचा सांभाळ करणे, धर्माचे रक्षण करणे आणि अधर्मीयांचे सर्वनाश करणे हेच भगवंताचे प्रमुख कार्य असते. याच कारणासाठी जो आपले नाव रूप बदलून अवतार धारण करत असतो. पण यावेळी परब्रह्माने स्वतःलाच येणे केले आहे. त्याने कोणताही अवतार धारण केला नाही किंवा इतर कोणत्याही देवतेला पाठवले नाही, तर प्रत्यक्ष पूर्ण परब्रह्मा स्वतःच यावेळी आपल्या मूळ रूपात अवतरण झाले, असे स्वामीसूत सांगतात. बघा, परब्रह्मा 8 वर्षाच्या बालक स्वरूपात अवतीर्ण होण्यामागचे कारण स्वामीसूत आपल्या अन्य एका अभंगात सांगतात की छेडी खेळे ग्राम भगवंता परब्रह्म विजयसिंग हा गोटीला भगवंत मानून खेळीत होता. विजयसिंग ही गोटी वटवृक्षाच्या छायेत गोमटी भगवंत मानुनिया जगजेठी मांडुनिया खेळीत असे. नाव घेऊनी भगवंताचे गोटी आहे, कौतुक त्याचे असा खेळ तो बाळक खेळत आहे. बघा, एकटाच बोले आपसात म्हणे देव बाप्पा खेळ वेगी असे म्हणत तो बालक स्वतःच आणि भगवंतात असे दोन्ही डाव स्वतःच खेळत होता. आपण आणि परमेश्वर वेगळे आहोत ही भावना त्याच्यात नसल्यामुळे तो हा खेळ खेळत होता. शेवटी अशा निष्पाप आणि प्रेमळ मनाच्या बालकाचे अंतःकरण ओळखून आपली प्रगट होण्याची योग्य वेळ आली आहे हे जाणून स्वामींनी प्रगट होण्याचे ठरवले. एकदा प्रगट होण्याचे ठरवले की मग क्षणाचाही विचार न करता स्वामी महाराज भक्तवत्सल्य रूपात नित्य मग्न असलेल्या 8 वर्षाच्या विजयसिंगच्या निमित्ताने वटवृक्षाच्या खाली असलेल्या श्री गणेशाच्या साक्षीने परब्रह्म रूपात प्रगटले. प्रगट झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या विजयसिंग या भक्तासोबत गोट्या खेळण्याची लीला दाखवित होते. या खेळात काही वेळाने अन्य 2 बालकही सामील झाले. आता स्वामी महाराज विजयसिंग, रामसिंग आणि हरिसिंग असे 4घे मिळून ह्या गोट्या खेळत होते. पुढील जन्मात हरिभाऊ म्हणून जन्माला आला. स्वामीसूत होऊन आपल्या मागील जन्मातील आठवणी कथन करू लागला. खेळताना स्वामी महाराज खूपच हट्ट करत होते. आपल्या मर्जीप्रमाणे वागत होते. स्वामींचा हा मनमानी खेळ, हेकेखोरपणा पाहून त्या वडाखाली असलेल्या मंदिरातील श्री वक्रतुंड गणेश हा स्वामींच्या या अद्भुत लीलेचे कौतुक करीत, मोठ्याने हास्य करीत आपल्या देवळातून बाहेर चालत आला. बाहेर येऊन तो ही लीला मौजेने पाहत होता. सर्वजण गोटी खेळण्यात दंगून गेले. स्वामी महाराज मोठ्याने हास्य करत अगदी लहानहून तल्लीनतेने हा खेळ खेळू लागले. श्री गणेश भगवान आपली सोंड प्रेमाने गदागदा हलवून मोठ्याने हास्य करीत या खेळाचा आनंद घेत होते. मुलांचा दंगा, स्वामींचा आणि श्री गणेशांचा आवाज ऐकून इतर देवतांनाही याबद्दलची कुतूहल निर्माण झाले. आकाशात उभे राहून सर्व देवता हा गजब खेळ पाहायला गर्दी होऊ लागली. तेवढ्यात मुलाच्या बाजूला असलेल्या मंदिराच्या एका खांबातून श्री भगवान विष्णू प्रकट झाले. तर स्वामींनी फेकलेल्या एका गोटीमधून श्री दत्तात्रय भगवान गोटी फोडून बाहेर आले. स्वामींच्या या कृत्याने धरणी माता कंप पावू लागली. तशा मग इतर देवतांचेही आकाशातून दिव्य खेळ पाहत वृष्टी करत होती. यज्ञ, गंधर्व नृत्य करत होते. हे होत असतानाच विजयसिंग स्वामीचे एक गोटी जिंकत होता. लगेच स्वामींच्या हातात एक नवी गोटी येत होती. थोड्या वेळाने या गोट्यांचा खूप मोठा ढीग जमा झाला. हे दृश्य पाहून विजयसिंग चकित होऊन गेला. स्वामी मायेने सर्वत्र गोटी दिसू लागली. शेवटी तीच स्वामीच्या हातात येऊन शोभून दिसू लागली. आजूबाजूला सगळीकडे रानमाळ, गोट्याच गोट्या दिसू लागल्या. हा खेळ पाहून सर्वजण मौज करत होते. संपूर्ण एक प्रहरभर हा
स्वामींनी खेळून एक आगळी वेगळी लीला सर्वांना दाखवली. सर्वत्र मीच आहे, मी सर्वव्यापी आहे, हाच संदेश स्वामी प्रगट होऊन दिला होता. प्रगट होताच गोट्यांचा खेळ खेळून परब्रह्माने, आपण ब्रह्मांड नायक असून या गोट्यासारखेच अनंत ब्रह्मांड माझ्या हाती असून मी त्यांच्याशी हवे तसे खेळतो, माझ्या इच्छेशिवाय काहीही घडू शकत नाही, हाच बहुमूल्य संदेश तेव्हा स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला दिला. स्वामींच्या हातातील गोटीविषयी असाच एक प्रसंग आहे. श्री स्वामी समर्थ महाराज गोटीविषयी म्हणाले, असे सख्या तुला पाहायचे आहे का ते काय? असे म्हणून स्वामींनी गोटी खाली टाकली. तत्क्षणी गोटी ब्रह्मांड रूप होऊन तिचा स्फोट झाला. ब्रह्मांडाचे अधिक व्यापक दर्शन त्यात होऊ लागले. सहज लीलेने श्री स्वामी समर्थ देवांनी ते ब्रह्मांड आपल्या बोटात ओढून घेतले. तेव्हा पुन्हा गोटी दिसून तेव्हा परब्रह्म मूर्ती पुढे म्हणाली, आम्ही हे धरून आहोत तोपर्यंत आम्ही सोडले सारे संपले. रोमांचकारी प्रसंग. श्री स्वामी समर्थ महाराज परमपूज्य मामासाहेब देशपांडे यांच्यामधील असून श्रीपाद सेवा मंडळ पुणे या संस्थेचे श्री दादा कवडे यांच्याबरोबरील चर्चेवेळी समजला. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांनी प्रगट होऊन आपली पहिली लीला ही मुलांना दाखविली. यावरून स्वामींना बालकांविषयी असलेली ममता, स्नेह याची जाणीव होती. भक्त प्रल्हाद, ध्रुव बाळ, उपमन्यू बाळ यांनाही परमेश्वर भेटला. मात्र यासाठी त्यांना कठोर परिश्रम व दीर्घ स्वरूपाची साधना करावी लागली. येथे मात्र विजयसिंगला अगदी सहजतेने आणि तेही स्वतःप्रमाणे बालक स्वरूपात प्रत्यक्ष परब्रह्म भेटला, त्यांच्याशी खेळला. यावरूनच ब्रह्मनाचे अथांग करुणा स्वरूप प्रगट होते. त्यांची निर्मळ आणि निस्वार्थ भक्ताप्रती असणारी ओढ लक्षात येते. तेव्हा आपणही आपले मन निर्मळ आणि निस्वार्थ ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करावा. म्हणजेच आपल्यालाही स्वामी महाराज आपलेसे करतील. हीच शिकवण देणारा अभंग सुद्धा आहे. अभंगावरील विवेचन झाल्यानंतर पुढे आपण स्वामींचे ओझरते चरित्र बघा. स्वामी महाराजांनी या मुलांचा उद्धार केल्यानंतर मग छेली या गावात लोकांचा उद्धार केला. ग्रामस्थांना अनेक लीला दाखवल्या. स्वामींच्या आगमनाने छेली गाव हे गोकुळ बनले. जे भाग्य गोकुळवासियांना भगवान श्रीकृष्णामुळे प्राप्त झाले, तेच भाग्य छेलीवासियांना स्वामी कृपेने मिळाले. स्वामींच्या नाना लीला, असंख्य खेळ याचे साक्षीदार होण्याचे मतभाग मिळाल्यामुळे छेलीवासिया लोकांचे भाग्य विलक्षण बनले. पंचकोशीतील ग्रामस्थांचे तीर्थक्षेत्र बनले. छेडी गावचे दैवत श्री स्वामी देव मात्र आपला मुक्काम अन्यत्र हलवण्याचा निर्णय घेत झाले. तेव्हा मग तेथील ग्रामस्थांचे कल्याण करून त्यांना सत्यबोध करून स्वामी महाराज आपल्या पुढील भ्रमंतीला निघाले. छेडी खेले ग्रामस्थांच्या दुःखाला पार उरला नाही. जी अवस्था श्रीकृष्णाच्या गोकुळ सोडण्याच्या वेळी वासियांची झाली होती, त्याहूनही बिकट अवस्था छेली ग्रामवासियांची झाली होती. पण काहीही झाले तरी परब्रह्म आता मागे फिरणार नव्हते. त्यामुळे जड अंतःकरणाने सर्वजण आपल्या घरी परतून विरह दुःख आकंठ बुडाले. इकडे स्वामी महाराज छेली गावातून निघून थेट हरिद्वारास गेले. पुढे ऋषिकेश येथे जाऊन तेथे पुरोहितांमधील हरिहर भेद नाहीसा केला. हरी वेगळा आणि हर म्हणजे शिव वेगळा नसून हे दोन्ही एकच आहेत याचा दाखला देऊन देखील काही भक्तांना आपले विश्वरूप दाखवले. यानंतर हिमालय पर्वतावर काही काळ निवास करून तेथील पुढे मग रुद्रप्रयाग, देवप्रयागाला गेले. त्यानंतर मग बद्रीनाथ व केदारनाथ येथे भ्रमंती करून स्वामी पुढे योगप्रयाग, नरनारायण स्थान येथून पुढे मग मानस सरोवर येथे गेले. काही काळ वास्तव्य करून मग स्वामी तेथून पुढे चीन आणि तिबेट या प्रदेशात गेले.
तेथून पुढे मग नेपाळ, पशुपतीनाथ येथे काही काळ निवास केला. पुढे जगन्नाथपुरी, हरिद्वार, गिरनार पर्वत, कलकत्ता, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा, सोलापूर अशी भ्रमंती करत शेवटी स्वामी अक्कलकोटला आले व तेथे स्थिर झाले. अक्कलकोटी आल्यावर त्यांनी केलेल्या लीला व तेथील चरित्र हे बऱ्यापैकी उपलब्ध असल्यामुळे याबाबत जास्त काही सांगण्याची गरज नाही. पण स्वामी महाराजांच्या छेली गावातून ते अक्कलकोटी येईपर्यंतच्या प्रवासासंबंधी आपली जी काही माहिती आहे ती याबाबत नेहमीच मताद्वारे होत असते. परंतु अक्कलकोटमध्ये स्वामींचे जवळपास 23 वर्ष वास्तव्य होते आणि या काळात स्वामींनी दाखवलेल्या लीला, आपले सामर्थ्य, आपला सर्वेश्वराधिकार या गोष्टी सर्व स्वामी महाराज पूर्ण परब्रह्म स्वरूप होते. या बाबतीत तर आपण चरित्रकार जे असतील ते सर्व एकमत होते. आपणही स्वामींच्या स्वरूपाबद्दल व शक्ती सामर्थ्याबद्दल, स्वामी वैभव दर्शन याची माहिती घेतल्यामुळे इतर मताचा गुंता स्वामींच्या सर्वेश्वर आणि पूरब्रह्म स्वरूपावर रूढ श्रद्धा आपण ठेवली पाहिजे आणि स्वामी महाराजांना आपण पूर्णपणे शरण गेले पाहिजे. अशी स्वामी समर्थ महाराजांची ही महती. सबसे बड़ा गुरु, गुरु से बड़ा गुरु का ध्यास और उसमें भी बडे श्री स्वामी समर्थ महाराज. तसेच स्वामी महाराजांनी त्यांच्या भक्तांना दिलेले अभिदान, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, या शब्दामधील समर्थांची महती वर्णन केलेली आहे. बघा, स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाचा असा क्षण आहे. आपण तो खूप त्या दिवशी जेवढी शक्य होईल तेवढी जास्तीत जास्त आपण सेवा ही स्वामी महाराजांची करणार आहोत. श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण स्वरूपा हा तिसरा अवतार आहे असे मानले जाते. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे. कोणाला विठू माऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले, तर कोणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात, तर कोणाला भगवंती देवीच्या स्वरूपात. महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखवल्या आहेत अशी भक्तांची धारणा आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्ती प्रतिपालक अक्कलकोट निवासिया श्री स्वामी समर्थ महाराज. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय स्वामी समर्थ. तसेच स्वामींनी तारक मंत्र सुद्धा आपल्या भक्तांसाठी दिलेला आहे. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. कोणतेही संकटे आल्यास स्वामींचा अद्भुत निराळा हा तारक मंत्र आपण म्हणावा. आपल्या मनाला वेगळीच प्रेरणा मिळते आणि आपल्याजवळ जे संकटे असतात ती दूर होतात. श्री स्वामी समर्थ महाराजांची पोथी या ग्रंथरूपाने श्री स्वामी महाराजांनी कृपावंत होऊन ज्ञान अमृताचा घड समस्त भक्तांसाठी उपलब्ध करून दिला आहे. श्री स्वामी स्वरूप सद्गुरू परमपूज्य शरदजी लाटकर काका यांच्या अमृतद्वारे जी प्रमोदने आविष्कृत झाली आहेत त्यांची ओवीबद्ध स्वरूपातर म्हणजे पोथी होय. श्री स्वामी महाराजांनी कृपावंत होऊन हा ज्ञान अमृताचा कलश भक्तांसमोर प्रस्तुत केला आहे. या दयाघन कृपावंत सद्गुरूचे ऋण फिटणे केवळ अशक्य. सद्गुरूंनी आम्हा सदैव त्यांच्या कृपाक्षेत्राखाली असू द्यावे ही स्वामींच्या चरणी विनम्र प्रार्थना आहे. बघा, स्वामी समर्थ महाराज यांचे जेवढे वर्णन केले तेवढे कमीच आहे. खूप सारी माहिती आहे. जेवढी वाचनामध्ये आली तेवढी
मी इथे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जर काही कमी जास्त वाटलं तर तुम्ही ते समजून घ्यावे. आपण स्वामी महाराजांचे पारायण करत असतो, वेगवेगळ्या सेवा ह्या स्वामी महाराजांच्या करत असतो. त्यामुळे आपल्याकडून जेवढी जास्तीत जास्त सेवा होईल तेवढी आपण केलीच पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हा सगळ्यांना कसा वाटला? स्वामीबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये स्वामी प्रगट दिनाबद्दलची माहिती मी सांगितली आहे. ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी महाराजांच्या कृपेने तुम्हा सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.